बजेट सादर केलं आहे, किती लोकांचा याचा फायदा होईल? आज खऱ्या अर्थानं अनेक वर्षांपासून ज्या शेतकरी लोकांच्या, उपेक्षित लोकांच्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्णत्वाकडे नेणारा अर्थसंकल्प आज महाराष्ट्र राज्य सरकारनं आज मांडलेला आहे, अर्थमंत्र्यांनी मांडलेला आहे। गरिबांच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या सुखासाठी अनेक योजना आज अंमलात येत आहेत। सगळ्यात महत्वाची वीज बिल माफीची 7.5 HP ची जी योजना आहे ती खरं तर अत्यंत स्वागतार्ह आहे। शेतकऱ्यांचं गेल्या अनेक वर्षापासूनची ती मागणी होती आणि आज ती सरकारनं मान्य केलेली आहे। कांदा उत्पादक शेतकरी असेल, सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल किंवा कापूस उत्पादक शेतकरी असेल, यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारनं आज भरीव पाऊल उचललेलं आहे। दुधाच्या दराच्या बाबतीमध्ये जे 5 रुपयाचं अनुदान दिलं जात होतं, जे सभासद सहकारी संस्थांना नोंद आहेत त्यांना ज्या पद्धतीनं पाठीमागे दिलं तसंच पुढे सुद्धा देण्याचं आज राज्य सरकारनं घोषणा केलेली आहे। बरेच युवक राज्यामध्ये बेरोजगार आहेत, नोकरीच्या प्रयत्नात आहेत, तर त्यांना 10,000 रुपयाचा स्टायपंड देण्याची खूप चांगली योजना राज्य सरकारनं आज घोषित केलेली आहे। लाडली बहिणा जी मध्य प्रदेशमध्ये एक लोकप्रिय योजना आहे, तशा पद्धतीनं मुख्यमंत्री लाडली बहीण ही योजना 1,500 रुपये 21 वयापासून 60 वर्षाच्या वयापर्यंत असणाऱ्या माझ्या गोरगरीब भगिनींना मिळेल। आता 1,500 रुपये माझ्या भगिनीला मिळालं तर बऱ्यापैकी तिला मोठा हातभार हा राज्य सरकारच्या माध्यमातून लागणार आहे। उपसा सिंचन प्रकल्प आहेत त्यांच्यासाठीचा निधी उपलब्ध करून देणं, उपसा सिंचन योजना आहेत त्या सोलरवरती घेणं, असे खूप चांगले निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेतलेले आहेत। गाव तिथं गोदाम मधून 100 गोदाम आज महाराष्ट्रामध्ये दिले जात आहेत की शेतकऱ्यांच्यासाठी ते महत्वाचे आहेत। आणि बाकीचे मग उपेक्षित घटक आहेत, धनगर समाजाच्या योजना असतील, रामोशी समाजाचं महामंडळ नव्याने केलं त्याच्यासाठी पैसे देणं असेल, वडार समाजाचं महामंडळ जे पैलवान मारुती चव्हाण महामंडळ आहे, नाभिक समाजाचं महामंडळ आहे त्या महामंडळाला पैसे उपलब्ध करून देणं असेल, काशीबा गुरव समाजाचं महामंडळ जे आहे त्यांच्यासाठी पैसे उपलब्ध करून देणं असेल, जगद्गुरु संत बसवेश्वर यांच्या नावानं लिंगायत समाजासाठी स्थापन केलेलं महामंडळ आहे त्याच्यासाठी मोठ्या रकमा उपलब्ध करून देणं, मेंढपाळांच्यासाठी नवीन योजना, कुक्कुटपालनच्या नवीन योजना, असे अनेक चांगले सारे विषय। सगळ्यात महत्वाची मुलींच्या शिक्षणाची, उच्च शिक्षण मोफत, मेडिकल कॉलेज करणाऱ्या मुली असतील, इंजिनिअरिंग करणाऱ्या मुली असतील, यांना फी भरणं फार अवघड होतं। एका मुलीनं जेव्हा आत्महत्या केली की अर्धी फी सुद्धा भरण्याचे पैसे तिच्या पालकाकडे नाहीत, तर राज्य सरकारनं संवेदनशीलपणे या योजनेचा विचार केला आणि आज ती योजना अंमलात आणलेली आहे। असे अनेक विषय राज्य सरकारच्या माध्यमातून खूप चांगले आपल्याला बघायला मिळत आहेत। जसं जास्त वेळा आपण सांगतो लेख लाडकी योजना काढली, परंतु विरोधामध्ये लाडका लेख देखील योजना आली पाहिजे, त्याचबरोबर हे आपलं निवडणूक डोळ्यासमोर घेऊन विरोधक आता ह्याच्यापेक्षा काय बोलू शकतो? विरोधक आता पूर्णपणे हादरून गेलेला आहे, त्याला काय करायचं सुधारणा झाले। कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चुकीच्या बातम्या पसरून, चुकीच्या भानगडी करून, लोकांना मिसगाईड करून ते यशस्वी झाले। आता मूळ गावगाड्यातला घटकच आता राज्य सरकारनं त्यांना न्याय दिलेला आहे। दुसरं 3 सिलेंडर मोफत, 4 महिन्यात सिलेंडर पुरेसा होतो छोट्या कुटुंबाला, 3 सिलेंडर मोफत आता सरकार देते। तुम्हाला आता म्हणता पण येणार नाही ह्याचे दर वाढले, त्याचे दर वाढले, गॅसचं काय झालं। त्यामुळे आता ते म्हणत राहणार निवडणुकीचं आहे, परंतु आमचे नेते म्हणतात हा निर्धाराचा बजेट आहे, अर्थसंकल्प आहे आणि लोक आता खूप चांगल्या ताकदीनं आमच्या सोबत उभं राहतील। 25 लाख लखपती निधी करतोय आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून। 17 शहरामध्ये 10,000 महिलांना ई रिक्षा घेण्यासाठी आर्थिक सहाय्य आपलं सरकार करतं। एक ना अनेक चांगल्या योजना या अर्थसंकल्पामध्ये मांडल्या गेलेल्या आहेत आणि त्या पूर्णत्वाकडे जातील। राज्याचं आपलं जे बजेट आहे, आता हे विरोधक तुमच्याकडे पैसे कुठून येणार, तर त्याची सगळी तजवीज राज्य सरकारने केलेली आहे। आरबीआयचे जे नियम आहेत त्या नियमाच्या बाहेर कुठेही राज्य सरकार जात नाही। जेवढं कर्ज काढण्याची आपल्या राज्य सरकारची क्षमता आहे तेवढ्यापर्यंत पण अजून राज्य सरकार कर्ज काढण्याच्या बाबतीत गेलेलं नाही। त्यामुळे आरबीआयच्या नियमानुसार हे अर्थसंकल्प व्यवस्थितपणे आज सरकारनं मांडलाय। लोकांना हा संकल्प खूप आवडलाय, गावगाड्यातल्या लोकांनी या संकल्पाचं स्वागत केलंय।